तर बंजारा आणि वंजारा एकच या वक्तव्यावरून धनंजय मुंडे पलटले। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय। बंजारा आणि वंजारा एकच आहेत या वक्तव्यावरून धनंजय मुंडे पलटले आहेत। धनंजय मुंडेंनी आज बंजारा आणि वंजारा या जाती वेगळ्या असल्याचं म्हटलंय। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो वेगळं का? मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काल बीडमध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला। या मोर्चात धनंजय मुंडेंनी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचं वक्तव्य केलं होतं। यावर बंजारा समाजाच्या युवकांनी आक्षेप घेतला होता। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावे अशी मागणी बंजारा युवकांनी केली होती। बंजारा समाज आणि वंजारा हे एकत्र आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल। आरक्षणामध्ये वंजारा आणि बंजारा एक नाहीये, कारण की आरक्षणाची जी मूळ मागणी आहे की आदिवासी म्हणजे ट्रायबल एसटी आरक्षणाचा लाभ बंजारा समाजाला देण्यात यावा। वंजारी समाज हा वेगळ्या प्रवर्गात आहे, बंजारी समाज हा वेगळा प्रवर्गात आहे, पण एक वेगळं वळण लावण्याचं काम या ठिकाणी मुंडे साहेबांनी केलेलं आहे। बंजारा आणि वंजारा हे वेगवेगळे असल्याचं बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराज यांनी म्हटलंय। बंजारी आणि वंजारी एक कसा राहणार आहे मला सांगा बरं तुम्ही, कारण बंजारा समाजाची संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळं आहे, गावापासून तांडा वेगळा आहे, त्यांचं आजीबी जे काही आहे हे सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहे ना। एक कसं म्हणता येईल आपल्याला, हे शक्य नाही ना। बंजारा आणि वंजारा एकच आहेत या धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर जरांगेंनी टोला लगावलाय। बंजारा समाज आता हुशार झालाय असं जरांगे म्हणाले। आमची थोडी पण कदर नाही केली देणाराची, म्हणजे बंजारा समाजाची थोडी पण कदर नाही केली। तुमचे इतके पुढे गेले, आमचे का नाही गेले हे बंजारा समाजाचे लेकरं प्रश्न विचारायला लागले। दाटून तुम्ही ना आम्ही एक आहेत म्हणण्यात काय अर्थ आहे? तसं दाखवावं लागतं। बरं झालं ते हुशार झाले, पुढच्या काळात तरी यांनी असे लोक घुसून देऊ नये हे मात्र बंजारा समाजाने सावध होणं गरजेचं आहे।